लाईट गेली. बरी होती टीव्ही, थोडा टाइमपास मस्त सिरियल चालू होती. तर या लाईटीला नेमकं बरं आता झालं सुचलं. मरू दे, बंदच करून टाकी ते. कर्मा नाही बी. चल बाहेर तरी जाते. लय गावताड झालं इडं दारापाशी. थोडंसं तेवढं खुरपून तरी काढीते. मग कटाळा आला आता बसून बसून. कामाची सवय तिकडं. बाई हा दादा साऱ्या सकाळचा जाऊन बसलाय कुणा. टीव्हीची लाईटही गेली. मलाही घरात बसून कटाळा आलाय. चला आता आहे ना इडलं दारा पुढचं गावताड तरी काढीते जरासं. लय मोठं झाले. इचू काट्याची भेव वाटत आहे. बसून तरी काय करणार आहे. झालं बाई जेवण. आता तेवढे मूग तरी खुडून घेते. ते कटाळा आला होता. जेवले थोडे बसावा म्हटले. काची सासू बसून देते. शेंगा वाळल्या चांगल्या खुडूनच घेते. बाई तर शांतताई दिसते. बाई शांतताई दिसते का. बाईला येऊन तर महिना झाला. जायचं नाव नाही का. भांडण झाले का काय यांचं. जाऊन तरी विचारते. बाई काय गावताड झाले मोठं. या दाद्याला कळत नाही का. त्याच्या बायकोला सांगायचं ये दारा पुढचं गावताड काढून घे. इचू काट्याचे लहान पोरं खेळा त्या. खुशाल बसली माहेर जाऊन एवढ्या दिवस. जशी मी आले तसं मला म्हण आता येणार आहे 2 दिवसात. अजून पत्ता नाही तिच्यावाला. कवा येते काय माहिती. मलाच पावा ना ते. शांतताई लय जोरात काम चाललंय. अगं हे पाय ना बाई किती गावताड झालं इड. ती माय भाऊ जाई ना लय करम कटाळी बाई. किती दिवस झाले तशी मायाला जाऊन बसली अजूनही येईना. म्हणले चल मग ये गावताड तरी काढून घ्यावा. हा का. हा तू कवा आली माहेरावरून. मी काय सकाळी गेले संध्याकाळी आले लगेच. मग बाई 1 दिवसात रिटर्न झाली काय तू. मी इकडं काम पडेल ना आता. मग खोडावा आले. हा कुठं चाली मोखडा. हा अगं स्वाती मग रक्षाबंधनला गेली होती भावानी काय घेतलं. अगं ही काय ही साडी घेतली. ही घेतली काय. हा छान आहे बाई. अजून काय घेतलं. साडीच घेतली आणि ताटामध्ये 200 रुपये टाकले. फक्त 200. बरं आहे बाई. आजकालची भाऊ लय चॅप्टर झाली बाई. मा भाऊ आहे ना पक्का बायकोच्या धाकात राहतो. हा ना. नाही ही साडी माझ्या संग भांडू घेतली माहितीये का. हा ना पाय बरं. त्याच्यामुळं असं वाटतं रक्षाबंधनला जाऊ नये. पण काय आता 12 महिन्याचा सण राहतो नाही का. जावा लागत आहे राखी ओवाळा ताट फिरवा. नाही जावं तर लोक लगेच नाव ठेवत. एक वानिकीची बहीण आहे तरी येत नाही ओवाळा. आणि भावाला राग येतो ओवाळा आली नाही. तो बाई तो केवढा फुगवतो माहितीये का. रक्षाबंधनला नाही गेले. हा दिवाळीला फोनही नाही करीत. मग असं आहे तो. हा आता आमच्यावाला नाही महिन्यापासून बायको जाऊन बसली अजून पत्ता नाही. मग त्याला असं वाटत नाही का आपली बहीण आराम करायला आली बायकोला घेऊन यावा. इड मी जे स्वयंपाक करीते आयता येतो खातो आणि जातो इंडाया गावात. पण मी आली मला लय कटाळा आला. तिकडं मानावरा आहेत का खडूस आहे. उठलं का सारखं जाय वावरात म्हणले थोडासा आराम करा. पण इड आराम नाही माझीवाला. आता कामाच्या माणसाला काय आराम होणार आहे का. हा काय शांत ते तुम्ही लय दिवस थांबले इथं. हा थांबले कसं आल्या का लगेच जायच्या आल्या का लगेच जायच्या. कधी नजर पडला तर पडला नाही तर कधी नजर नव्हतं पडत. हा थांबले या टायमाला म्हणले थोडा आराम करा. भांडणं बिंडणं झाले का. नाही मग काची भांडण तर आले सहज भावाकडं काय कोणी राहत नाही का. नाही करा आराम त्याच्याबद्दल नाही काही. हा पण तुम्ही आल्या आणि तुमची भाऊजाई गेली. मर्दी जाऊ द्या बाय. भावाचं राज्य काही खरं राहतं बरोबर आहे का नाही. बरोबर आहे. आता तो भाऊ चांगला आहे म्हणून तुला लय भूषण असेल. कायचं चांगलं सिड आहे ना सगळं त्याच्या बायकोच्या हातातच आहे कारभार त्याचा. हा ना. बायको बोलन तर ढकन त्याचं. बरं चल मग आम सासू ना वावरात बसेले. हा वाट पाहत असं गमिल्यासाठी. हा जाय बाई मी घेते एवढं गावताड काढून. हा घ्या मग काय आता बसलं तेवढंच काम तुम्हाला. हा येऊ का. हा ये. काय बाई निसाची पूस आहे या स्वातीला. म्हण महिना झाला अजून गेली नाही. का हिच्या घरी खायला जाते का मी. मामा भावाच्या दारातही ना लय रिकामे उद्योग बाई बायांना. मर्दी घेऊ दे काढून गावताड. लावाय आलंय गावात गेलतो बाया पाहायला. बायांची टोळी 4-5 दिवसांना म्हणले त्या फाशा बाईन ती आहे मोठी टोळी आहे त्यांची. 16-17 बाया आहे. सारे ओढून ठुले. आता काय वनबे बांधले का बाया आल्या का लगेच लावून घेतो एवढे कांदे. तरी 1.5 बिघा लागणार आहे. काय घेतो. चल आग लागली चाऊ लगा उमाटाला पाऊ लगा
आई तू क्या यानं केलं ग अंबाबाई, तुझ्या यान्यानं जीवनात सोनं झालं ग, तुझ्या यान्यानं जीवनात सोनं झालं ग. चला आता मालपावडे आणतो, ये वनबे तरी सारखे करून घेतो. बाई आज सकाळपासून काय या कावळ्यांनी नुसतं डोकं उठून दिलंय. किती गागो राहिलाय. कोणी पाहुणा बिवणा येतो का काय. एक तर हा दादा येईन अजून, जेवायला सारा सकाळचा गेलाय. ताई काय ग बसली का काय ग ताई. काय नाही बाबा, तुझीच वाट पाहत होती जेवाय. कुठे गेला होता. अगं गावात गेलतो, ये सोन्यासारखं रोप लावाय आलं. हा आणि कालच्या धरून पाऊस चालू झालं. हा ना बाबा, सडून जाईल ना ग ते रोप. आज पाऊस इले गरमाट हो राहिलं. हो आज तर येणारच आहे. गावातले आहे ना ती फाशाबाई आहे, हा तुळीची मुकटदम. हा ना, हा त्या फशाबाईला सांगेल का. मग सांगितलं आज. हा अजून कोण कोण आहे. फाशाबाई आहे, उषाबाई आहे, बरेच बाया आहेत त्या. हा अशा 16 बायांची टोळी. मी काय म्हणते, या कावळ्यांनी लय डोकं उठून दिले. साऱ्या सकाळचा गागो राहिला. पाहुणा येतो काय कोणी. मग का तुला घ्यायला येतं काय. हा मला काच घ्यायला येतो. काय बरं आहे दाजी म्हणशील मी जातो घेऊन येतो, असं होऊ शकतं. मरू दे, चाल. तुला भूक नाही लागली का. हा भूक लागली, थांब मी गावात थोडा नाश्ता करेल होता. हा ना, म्हणूनच तू जेव्हा येईन काय लोक. काय झालं पोरं भेटले, हा. त्यांचे कांदे लावी ते ना एक जणाचे ते. हा त्याच्यामुळं तिथं बसलो आम्ही. हा सर. तो म्हण माझे काही झाले काही राहिले. हा हा काल दुपारच बाहेर निघून गेल्या म्हण वावरातून. पाऊस आला ना. हे पाहिलं कसं निर्मळ केलंय म्या. नाही नाही एवढं काम बारीक केलं तो बायकोला सांगायचं तर बसली जाऊन महिना झाला अजून येईना. अगं तिला सांगाय सवडच नाही ना, ती लई कामाचं राहते बाई. तिला सवड नाही ना. मग ते बाय ती सकाळी उठती 5 वाजता, हा. जनावरांचं शेण करती, हा. घरदार जाडी ती, स्वयंपाक बनीती, आमचे कपडे लत्ता धुती. खरं मग लय कष्टाळू बायको भेटली मला. लय काम करते काय मग. लय कामाला जाल. मग आता रक्षाबंधन पर महिना होता आला कवा येते. अहो कवा येते म्हणजे तिचा रोज मला फोन येतोय. हा ना. आज येतो का ग ताई. हा तू कवा जाती. काय तू कवा जाणार तोय घरी. म्हणजे तुला काय जड झाले का मी. अगं बाया मला कोणी जडवत नाही. आणि मग मला जड झाली असती तर एवढे दिवस तू इडत तुला राहू नाही दिलं नसतं. हा पण मग मी आले इडा आरामाला. मी आले तशी त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तो बायकोला तो नेऊन घातलं. तर आता महिना होता आला. तू घेऊन कवा येतो ते सांग पहिलं. अगं मी काल आणाय जाईल. तीच येणार आहे, तिच्या पर्याय ना तिचा भाऊ आणून घालणार आहे. हा ना. हा. पण कवा आणून घालणार आहे मग? बरं का ताई. हा तिचा मा रोज फोन होतो. हा ना. रोज दिली हा का. सकाळ संध्याकाळ. हा काय म्हणती मग ती. ती म्हणती मला आहे ना सर्दी खोकला झालाय, तिची तब्येत बरोबर नाही. हा का. मग त्याच्यामुळे ती थांबली. हा ना. हो मग आता काय कवा येणार म्हणती. ताई हा तू गेली का हा. मग ती येणार आहे. हा ना. हा बया म्हणजे दोघं नवरा बायको फोन गुलू गुलू बोला त्या. हा फोन कुणी बोलत. आणि मी गेले का मग ती येणार आहे. म्हणजे मा दुःख आहे काय तुम्हाला. मला तर काही दुःख नाही, पण तिच्या पोटात काय शनिवार ऐकतो हे माहित नाही ना बाई. हा ना. हा. आणि तुला लाज वाटती का. हा बहीण आपली सासूर वाशी येऊन बसली आहे. हा तिला तिकडं एवढं काम राहतं शेतीचं. आली बिचारी 2 दिवस आरामाला. तो खुशाल बायको नेऊन घातली तर आणाय जायचं नाव नाही घेऊ राहिला. महिना होत आलाय. अगं मला मस्त वाटतं ती इड पाहिजे तू येत. आणि वरून म्हणतोय मायन तिचे रोज फोन होते सकाळ संध्याकाळ. अरे पण मग ती डायरेक्ट मला सकाळी म्हणली माहिती का, काय म्हणली. तुमची बहीण जेव्हा जाईल ना हा. तेव्हाच मी येईल. मग मला का नाही सांगितलं तो. म्हणजे तुम्हाला हे दुःख आहे काय माझं. अगं दुःख बिक्ख नाही झालं तो, हा. पण झालं काय माहितीये का, आता तिचं तो जमत नाही वाटतं. काय जमत नाही. भांडणं होते ना ग. काय तिचे काही केळीचे बाग कापू राहिले काय मी. हा तो नाही काही कापलं मलाही कळत, पण ती डायरेक्ट म्हण ती एकदाची गेली का मग ती मी लगेच येणार म्हण, काहीच काळजी नका. हा ना. मग तो काय दुःख येईन काय नाही तिचंच तुला दुःख आहे हे सुद्धा मला माहित नाही. म्हणजे मला दुःख आहे काय तिचं. काय बोलू राहिला तू बायकोच्या बाजूनी. तसं नाही राहत.
तू कशी बडबडी सगळी चूक तू ये एखादा मला असता बायकोला माय वाणिकिनीची बहीण आहे कधी राहत नाही आता या टायमाला राहिली चाल बरं तिला 4 दिवस आराम करू दे आयता स्वयंपाक करून घाल तिला तर तो कुशल बायको नेऊन घातली काय वाटत काय तुला सांगते बाई काही सांगू नको तू जाय तू तसाच आहे बायकोचा पाय पड्या अरे पाय पाडे असं काही नको बोलू माझ्या बायकोच्या शब्दा पुढे मी जातच नाही हा ना मग त्याचा अर्थ तोच होतो ना तोच होतो मला कळत पण मलाही जाता येत नाही बायकोचा बैल झालाय तू अरे तू बैल म्हण काही म्हण ते ऐकूनच घेत आहे मी तुला आता. बहिणीची काय गरज आहे आता बायको आहे ना आता कसं आहे तू माझ्यापेक्षा मोठी आहे हा मला तिचीच कळ लागणार आहे हा जाते मग आता मला माशी बोलूच नको मी लगेच बॅग भरीते आता. ए, जाऊ ताई, दे. असं नको कर, नको. ए. हा? थांबून घे आता काला इड काला थांबू तुला भाकरी बुजाया बायको घातली तिकडे नेऊन जाऊ दे येईल ती आज उद्या बर का ताई हा जाऊ काही नको राग राग कधी जाऊ नाही अजून 10-15 दिवस थांब हा ना हा मी ना तिचा आज दुपारून किंवा संध्याकाळी फोन आला हा. का तिला सांगतो ताई आजच दुपारा गेली हा म्हणजे खोटं बोलून घेतो आपाकी येईल मग हा ना बर तिने चांगली जिरावली पण आपली आईला जे रावली म्हणजे ती म्हणलीच होती जाताना इडून काय हा तुझी बहीण आली ना हा. ती किती दिवस थांबती ये मी मला सांगत राहा म्हण हा. आणि नाही तुमची जिरावली ना मग बोला म्हण सांगून गेलती ती मला शाबास शाबास बरं आहे बाबा नाही माई बायको जिरवाय चांगली बाई हा ना हा. बरं भेटली तुला अवदासाकडून अरे नको शा देऊ जाऊ दे बरं भेटली चांगली भेटली कष्टाळू आता काय माव आणि किनीचा एक भाऊ आहे तू म्हणून मला काय बोलता येईना चला आता घे गिळून 2 घास हा भाजी काय केली ग बटाट्याची अरे काय रोज उठलं का ते बटाट मग काय करायचं अरे इथं रोपाच्या वावरात कांद्याची भाजी होती मला पहिल्या पण आवडती बाई हा मग मला नाही टाइम भेटला बाबा ती कांद्याची बरं पात तू आणायला. पहिल्या पण ती कांद्याची भाजी अशी बारीक करते ना त्याला शेंगदाणे न बिंगदाणे न. हा हा म्हणूनच तो बायको नेऊन घातली चाल अरे नेऊन घातली तू आली ना मग तिचं काही काम नाही इड बरोबर तिकडच राहू दे आयुष्यभर आईला ही शांती रक्षाबंधनला आली रक्षाबंधन होऊन तर 1 महिना झाला घरी यायचं नावच नाही मला यायला लागलं शेवटी काय नाही आज जर गोडीत आली ना तर ठीक आहे नाहीतर आहे ना हिला मी तर फारकतच देऊन टाकतो आणि मरू दे मग काय बघीन एखादी दुसरीने करून टाकीन लग्न मग याला स्वाम्या कधी येतो काय माहिती कवाची वाट पाहू राहिलोय गावात जायचं आहे गाडी नसली का असा खेळ होतो दुसऱ्याच्या वर्षावर राहावं लागतं आता आहे ना सोयाबीन गेली का एक गाडीच घेऊन टाकत स्वतःची म्हणजे डोक्याला ताण राहायचं नाही येतं दाजी दिसू राहिले हो दाजी राम 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 या बसा कुठं चालली काय आलोय आता तुमच्या बहिणीला न्यायला बहिणीला न्यायला हा म्हणजे तुमची ताई पिनुकडं आहे का मग काय येतं महिना झाला की येऊन बसले इकडं म्हणजे महिना झाला ह कशाला आली होती ताई इकडं रक्षाबंधनला रक्षाबंधनला मग यायला मला तर काही दिसलीच नाही महिन्यापासून म्हणजे तुम्ही पण गेला नाही का काय बहिणीला भेटायला नाही आता कसं आहे आता आम्ही गावात राहतोय हां पेनुमाळ्यात राहतो एवढं जाणं येणं नाही राहत आपलं तोच गावात आला कधी मध्ये येतात असं भेट होती मग हां दूध घालायला येतो ना तो हा दुधाला येतो हां असं पण काहीतरी 2 शब्द सांगायचं बहिणीला समजून एवढे दिवस राहणं चांगलं असतं का तुमचं काही भानगडी झालते का भानगड काय नाही रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी मला म्हणले मी जाते माझ्या भावाला राखी बांधायला हां आणि म्हणे आजच्या दिवस राहिने उद्या येईन बरं म्हणलं ठीक आहे तर महिन्यापासून इकडंच आहे अच्छा मला काय माहीत नाही पिनू आला का गावात त्याला बोलतो मी लागलंच तर बहीणकडे ठेवायची वस्तू आहे कधी तर बघा ना कसं आहे पुरीची जात आहे जिथं दिलं तिथं ते सुखी राहिली म्हणजे मग? काय येतं मला सांगा बरं बरोबर आहे ना आजूबाजूचे भाऊबंद नाव ठेवते आहे की नाही मग सकाळी आला का दूध घेऊन गावात येत राहतो ना तो हां त्याचे जरा कान उघडितो पिनूचे मी नाही उघडा आता काय शेवटी मेवना आहे मला पण काही जास्त बोलता येईना एकुलता एकच मेवना हां जाऊ दे आता बघू गोडीत काय आता येत असली तर जातोय घेऊन मग बरं बरं चालेल चालतं येऊ का मग हा या दाजी या आयले शांतताई महिन्यापासून येते मला अजून का बरं दिसले नाही जाऊ दे आपल्याला काय करायचं हा स्वाम्या काही येत नाही आता मी पायीच जातो मरदे जाऊ दे एक झोका वाजे काळजाचा ठेका एक झोका बाय हा झोका तर महाबाराणी तुटायचा तर नाही ना बाई मला भीती वाटू राहिली बाई मा भाऊ आला तर मग शेली काय झोका खेळू राहिली अरे वा झोका खेळायचं चाललंय वाटतं शांते काय
इकडे येऊन झोका खेळते का काय? कुठं इरी बसून पाहिलं झोक्यात, मग काही झोका खेळती नाही काय बाया? वा 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 वा, चांगलंय तुझं, चांगलं मजेशीर चाललंय. तुम्ही काला आले? हाय लखायला आले. अरे काहीतरी तुला लाज वाटायला पाहिजे. हा झाली का सुरुवात? अगं महिना झाला येऊन बसलीस माहेरी. हा मग होऊ दे ना महिना. मग काय झालं, महिना झालाय नाही. काय झालं? घरचा काय विचार आहे का नाही? हा हा तोच विचार करून करूनच राहिले महिनाभर, त्याच्यामुळं तर आले नाही तिकडं मी. हा का? मला माहित आहे ना कामधंद्यासाठी तुमचा जीव चालला असेल. हा कामधंद्यासाठी जीव चाललाय. त्या पोरांची काय काळजी आहे का? तुम्ही आहे ना पोरांना. हा मीच करून घालायचं त्यांना. मी काय, मला उद्योगधंदाच नाही. त्या पोरांना खाया प्यायला घालायचं, शाळेला पाठवायचं, शाळेत नाही घेऊन यायचं, आहे का ना? मी असल्यावर मग बरं मस्त शांती सगळं करीती, रानातलं करीतली, घरातलं करीती, पोरांचं पाहती, तुम्हाला आयतं गिळाया देती. हा महिना झाला तर कशी तनफन झाली तुमची लगेच. हा आणि वरून म्हणता एवढं जोखा खेळती का? हा मग चांगली जोखा खेळतेस की. मी अजून येणार नाही महिनाभर, तुम्हाला सांगते. काय म्हणणार आहे, महिनाभर येणार नाही? हा होय शांते, न्यायला आलोय मी. नको बाई, मी ना लय वैतागली. मरू दे, मला आहे ना ते काम करू करू ना लय कंटाळा आलाय आता. हा तुम्हाला सांगते, मला यायचंच नाहीये. यायचं नाही तुला? हा का बरं? म्हणजे कामाचा एवढा कंटाळा आला का तुला? कधी पाठविते का मायरा मला? होय, म्हणून रक्षाबंधनला पाठवली तर त्याचा बदला घेतलास का काय माझ्याकडून? महिना नाही झालं तर चाले बॉम्बा मारीत लगेच. आणि तू काय म्हणली होती का शांते? काय हा काय म्हणले होते? मी आज जाते म्हणे रक्षाबंधनला हा. आणि उद्या संध्याकाळी रिटर्न येते. हा हा म्हणले होते ना. मग तुझा उद्या अजून काय उजेडला नाही का? अहो तिकून आले ना आजारी पडले होते. मा भावाला विचारा वाटलं तर 15 दिवस अशी थडथडा थंडी वाजून यायची, अशी झाले होते पार. हा का? त्यांनी मा उपचार केले. 8 दिवस दवाखान्यासारखे सलाईन चालू होते मला. बापरे. हा. मग फोन तरी करायचा होतास मला. डॉक्टर काय म्हणलं माहिती का? हा तुम्हाला कामाचा शिनभाग आलाय म्हण, थोडं तब्येतीकडे लक्ष दे, चला काम महत्वाचं नाही असं म्हणलं डॉक्टर. असं म्हणला का? हा अरे उलट कष्ट केलं ना तर कधी वाया जात नाही. कष्टाचं शरीर चांगलं राहतं. मग मा भाऊ म्हण तू जाऊच नको म्हण महिना 2 महिने, म्हणून मी थांबले. अरे वा, कुठे गेलाय तुझा भाऊ? मा भावानी 4 किलो खारका, हा. 3 किलो खोबरं, काजू बदाम मनुके मेथ्या एवढे लाडू मला बनवले. त्याच्यात 2 किलो गावठी तूप टाकलं. तेव्हा कुठं मा तब्येतीत सुधारणा होत सुटली आता. अरे वा, हा. म्हणजे भावाने तुला खारी खोबरं बदाम चालू केलं का काय खायला? आणि मग हा. इकडं तुमचे काम करू करू पार ना अशक्तपणा आला होता मला. होय, खायला कामाने तुला अशक्तपणा आला का? मग कुत्र्यासारखं उठलं का 2 घास खायचे नाही कुठं का चालले कामाला, 2 घास खायचे नाही कुठं का चालले कामाला. अरे काय लोकांच्या कामाला जाते का काय? आपल्या स्वतःच्या शेतात जायचंय ना. बर का? हा तुमचे काम करू करू जाम झाले मी. हा का? परवानवास आला मला, म्हणून म्हणले थोडासा आराम करावा. एवढी जाम झाली होतीस का? हा मग लय सीन आला होता तुला मग, है ना? मग तुम्हाला काय खोटं वाटत काय? वाटलं तर मा भाऊ आल्यावर त्याला विचारा. हा ती विचारायसाठी तर आलोय इथं आता, है ना? मी लगेच निघाले होते दुसऱ्या दिवशी, पण तो मला म्हण ताई तू जाऊच नको म्हण. हा महिना 2 महिने जाऊ नको म्हण. महिना 2 महिने? तुला जवळ बरं वाटत नाही ना तवर तू इडच राह, फक्त उठायचं खायचं आणि आराम करायचं म्हण. मग आता बरं वाटतंय का? कुठं काच अजून अंगाचं थोडं थरकाप होतंयच मावाले. होय, हा थरकाप होतोय का? मग त्या अशक्तपणाने असं गळाल्या आणि असं उभं राहिलं का असं वाटतं का चक्कर येत्या काय काय नु. मग एक काम कर ना, हा कशाला येते तरी राहीतच काय आमची. तुम्हाला ना एवढं आडव्यात बोलायचं सोडून दुसरं काहीच येत नाही. हा. मी कुठं आडवत बोलतोय? मला आडवत जमतच नाही बोलायला. मी सरळच बोलतोय बघ. तुम्ही किती सरळ आहे ते माहिती आहे मला. दाजी आले का काय? यांच्या कल्ल्याला काही माप नाही बा. लई ना कल्ला येतो. इडच एवढे बांधत तेव्हा त्यांच्या घरी किती बांधत असतील बा. पाहतो जाऊन दाजी काय म्हणते काय नाही. शांते, हा मगाशी तर चांगला झोका खेळत होती, चांगलं गाणं म्हणत होती, हा आणि म्हणते आता मला बरं नाही, काम करायचं नाही ती सांग ना तुला. हा आणि एवढे दिवस कोण काम करीत होतं? होय, मग मीच करीत आहे ना. अरे नाटकं करावी पण एवढी नाही नाटकं करावी. तुम्हाला आयतं गिळायला कोण देत होतं? हा मीच देत होते ना. मग राम राम. या राम राम. हाय घरी दारी तुमच्या दोघांचा करायचे का असाच?
कसला कर आहे तवा? अहो दाजी तुम्हाला पाहुणे कळानन रावले कळानन काय खरं तुमचं? कसं आहे माहितीये का, हा मलाच आता असं झालंय, काय नको नको झालंय मलाच. तुम्हाला हा मग काय येतं? का बरं नको नको झालं? का बरं म्हणजे तुम्हाला तरी कळायला पाहिजे होतं. अहो तुम्हाला काही तुमचं डोकं बिकं ठिकाणी आहे ना? वा, बघितलं का तुझा भाव? हा अहो महिना झाला माई बहीण इकडं आल्या आल्या आजारी पडली माहितीये का तुम्हाला? काय म्हणतात? अहो मी दवाखान्यात नेलं चेक करायला हा. तर तिच्या पांढऱ्या पिशा कमी झालत्या. पांढरे पैसे कमी झाले आता. मग डॉक्टर म्हणावं तुम्ही लवकर विलाज करा म्हण. मग चांगला इलाज केला असेल. म्हणजे एवढं कुठं काम सांगत राहते का तिला मळ्यात? अजून थोडे दिवस उचललं नसतं डॉक्टर म्हण रक्त भरायला लागलं असतं. एकदम अशक्तपणा येले. मग? खाते का नाही म्हण काही तुम्ही? रक्त भरायला लागलं असतं. हा भरलं असतं रक्त मग. अहो काय हा. बदलं असतं? हं? तुम्हाला काम प्यारा आहे ती नाही प्यारी. मला ती पण प्यारी आहे. आणि काम काय लोकांची करायची नाहीत, स्वतःच्या शेतातली कामं करायची. तुमचं असं आहे दाजी, खरं बोललं का? वर वर माया उपाशी निज गबाया असं आहे तुमचं. हा का? म्हणजे मला नुसती वरवरच माय आहे. हा मग दुसरं काय? हा दिसतात ना तुमच्या तोंडावरून. मग उगाच आतापर्यंत ती चांगली राहिली का? अहो 5,000 रुपये दवाखान्यात लागले. दाजी तुम्ही काय करते असं? हा का? जरा तिच्या तब्येती कपा, उठली का वावरात, उठली का ऊन काय म्हणतंय? हा अहो माझ्या घरी होती तर तिला ताई तू वावरात कधी गेली? असं फुलात होते मी फुलात. होय. हा, पण जसं तुमच्या घरी दिलं तसं माझ्या असं वाटोळं झालं आयुष्याचं सगळं. आणि तुम्ही लग्नाच्या आधी तर लय गोड गोड बोलायचे. पोरगी वावरात सुद्धा जाणार नाही. 4-5 महिने ठुलं तिला व्यवस्थित घरात हा. आणि नंतर लगेच उसाकली वावरात तुम्ही. मग काय तर वावरात काम करायला नको का? अहो तुम्हाला एखादं गडी मजूर लावता येते नाही का? हा, गडी लावायचं, मजूर लावायचं, त्यांना 4 रुपये वाटत बसायचं. मग वाटू द्या ना. हा हं? आणि वरनं अजून तुमच्या बहिणीचा शोक पूर्ण करायचं आहे का नाही? काय शौक आहे हो? हा? काय शौक आहे मला? हा, हा? त्या काय कशाला शौक आहे? खोटं बोलायला हा? होती? तुला माहित काय नाही का? तुम्ही खायला आणून दे सुटले मला. हा बरं का, तुमची बहीण आहे ना रोज ब्युटी पार्लरला जाते. अहो जाऊ द्या ना मग बाय माणसाचं काम येते. हा, 2,000 रुपये रोजच्या ब्युटी पार्लरला घालवते. काय खोटं बोलू राहिले? हा ते ब्युटी पार्लर म्हणते काय म्हणते मला कधी बाप जन्मात तरी माहिती आहे का ते? हा हे काही नका चाटा- खोटं नाटक सांगू मा भावाला तुम्ही. म्हणजे वा. चाटा मार राहिले ना? चाटा मारत्या काय? तुला सांगते एकच दिवस फक्त गेले होते तसं बाबांनी तेच लावून धरलं. ब्युटी पार्लरला जाती, ब्युटी पार्लरला जाती. अहो दाजी तुम्हाला माहितीये का ते कवा जात्या? कवा? आ, तिला समजा एखाद्या पाहुण्याच्या घरी जायचंय, कुठं जायचंय तुमच्या नातेवाईकात. ते बी आमच्या शेजारच्या त्या हिचं लगीन होतं संगीचं म्हणून गेले होते. ती मला म्हण चाल म्हण मला मेहंदी काढायची आहे. हा काय खोटं सांगू राहिले? मग संगीनच खर्च केलता तिला म्हणून ती गेलती. विचारा बरं तिला, संगीने खर्च केला होता का? का माझ्या शर्टाच्या खिशातलं 2,000 रुपये घेऊन गेली होती? अहो नेले तर तुमच्याच बायकोनं नेले ना. हा, मग नेऊ द्या ना. मी काय म्हणलो का तिला? हा, अच्छा तुमच्याकडून किती उधळत असतील. शांते, ती नको मला काय सांगू. तुला यायचं आहे का नाही एवढं सांग. मला अजून यायचंच नाही बाई. मरू दे तिकडं. आराम करायचंय मला थोडा. अहो तिचा थोडा आराम होऊ द्या, 10-15 दिवसानं येईल. मग एक काम करा, कशाला 10-15 दिवस तरी लावताय? तिला कायमची ठेवून घ्या आणि तू आहे ना मला फारकत देऊन टाक. फारकत आता पोरं सोरं झाल्यावर फारकत. हा, मग काय करायचं आता? हे शोभत आहे का तुम्हाला बोलायला? आणि तिला तरी शोभतंय का इथं राहायला? हा, आज पोरांची काळजी आहे का तिला? जाऊ दे तिला माहिती नाही मानवर तिचं नवरा आहेच ना. हा, मला बाकीचे काय उद्योग नाही. त्या पोरांसाठी मीच घरी राहायचं. बरं पाय ताई तो म्हणावं तुला जायचं का नाही? तुम्हाला ते काय तुम्ही- उद्योग आहे? हा उठले का इकडं तिकडं बॉम्बा मारी तींडा त्या जाय इडं जुगार खेळून जाय तिकडं 10 रुपये हे, जुगार आहे खेळात एक. सगळं करीत आहे. आता तुला अजून सांगेल नव्हतं म्या. म्हणले जाऊ दे जाकली मोठ 1.25 लाखाची. दाजी? पुढे आपल्या नवऱ्याची वाण हा, वाटीत लय बसावं. गुन्हे हो तुमच्यात मग. हा, मग जुगार खेळतो की रोजचे पैसे आणतोय घरी. जुगाराची जीवावर घर चालवतोय मी. शेतीतला रुपया खर्चत नाही मी. कष्ट करावा ना. काल ते हरामाचे पैसे. हरामाचे आहे होय. अरे त्याला पण लय डोकं फोडायला लागतं. हा हा, तुला काय माहितीये? रिका वावरात कामाला मी उन्हात मध्ये आणि हे पत्ते पिसायला. मग यांना कळत नाही का उठून वावरात जायचं? अरे मग हे शोभत नाही तुम्हाला दाजी. मला वाटलं होतं लय चांगले का तुम्ही. तुम्ही आज जुगार खेळा त्या, दारू काय प्यात्या, उद्या तर बाया घरात घालचल. तुमचं काय भरोसा आहे? तेवढंच राहिले फक्त आता. नाही नाही, आता जर तू नाही ना आली तर आता ते पण करीन मी.
समजलं का? हा ना, हा ऐकलं का बावड्या? ऐक ताई, तू माझं ऐक आता. हा, मी काय म्हणतो, आता तू तब्येत आहे ना सावरली. मग तू काय म्हण नाही? आता तू ना दाजी आले न्यायला तर निघून जाय. हा ना, हा तू गेली का मग माई बायको येईल. हा तुम्ही दोघं आहे ना, बरोबर आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून महाभावती डाव चालवलाय. तिकडे नवरा तो एकपट, इकडे आले आरामाला तर भाऊ त्याच्यापेक्षा 4 पट दिली बायको काढून महिन्यापासून. हाय बहिणीच्या हातच्या भाकरी अहो खात. दाजी, हा. सांगाय गेलं तर पांगत माझ्या बायकोचा मला रोज फोन येतोय म्हणत तुमची बहीण गेली का. म्हणलं अजून इडाची. आणि म्हणा मग ती जेव्हा जाईल ना तेव्हा मी तुमच्या घरी येईल. ए मुसखाट तोंड्या, काला वाण वाटू राहिलंय मा, गप बस ना आता. समजलं का तुला आता? हा अगं खुशाला आलीस राहिलीस, पण त्या भावाचा तरी प्रपंच होतोय का? तुझ्यामुळे त्याची बायको गेली ना. होऊ दे त्याचं पण वाटुळ. तुला यायचं नसेल ना तर होऊ दे त्याचं वाटुळ. अगं माय वाटोळं होईल आणि तुमच्या परपंचाचं वाटोळं होईल. माझं काय वाटोळ नाही होणार. मी खरंच सांगतो, ही जर नाही ना आली हं. तर मी दुसरी बायको करणार म्हणजे करणार. हा मला माझ्या पोरांची काळजी आहे. म्हणजे तुम्ही दुसरी करणार. हा मग आरशात तोंड पाहून आले का. का बरं? हं? काय झालं काय? अहो दुसरी बायको करायला हा अहो त्याला लय काही लागत. करू दे बायका काय रस्त्यावर पडेल नाही. कोण देतं काय नू. मा बापानी म्हणून दिली, नाही तर असं बुजलं नसतं, असंच राहिलं बरं असतं. जाऊ द्या, मी काय म्हणतो दाजी ऐका. यांचं घरी दारी तेच आहे बाबा. ए ताई थोडं ऐकत आहे ना. काय लबाड करते एवढी. दाजी म्हणते ते खरंय. दाजी झाली ओके तब्येत तिची. हा. तू बॅग बरं तू जा बरं. म्हणजे तुम्हाला काढूनच द्यायच्या अगं मागं. काढून नाही, आता ते आले इडव. मग आता तो परपंच काय असं वाऱ्यावर ठेवते का. जाय घरात जाय, दाजींना चहा वगैरे कर आणि बॅग भरून जा. जाते बाबा जाते. आणि चा- मग बरं बायकोला घेऊन येशील, मग मस्त गुलू गुलू भजे काढून खाशाल, मग मस्त बोलशाल एकमेकांशी. आहे ना मी होते म्हणूनच नाटकं चालू होते तुमचे. अगं- आता आहे ना आजपासून तो दारात खरंच येणार नाही. आणि लईच मला वाटलं ना तर तिकडं कोणाला कोणत्या भावाक जाईल आणि त्याला भाऊ मानेल, तो काही येणार नाही वाटलं या बाय तर. हा. आली तर एवढं राग काय भरून जाऊ नको ताई. नाही मी जाते आता. या बा असा आहे आडबंगपणा दाजी. काय सांगा त्या ज्याचं भलं करायला जावा ना ते कधी खरं होत नाही. काय रे मेवनो बा, बोला ना. बहिणीला जरा समजून सांगता येत नाही का? अहो दाजी ती एवढी कठीण आहे पाहिली ना. काय समजून तिला मत समजून सांगितलं, पण आता किती केलं तर शेवट मोठी मापेक्षा म्हणजे लहान भाऊन मला ज्ञान पाहिजे तो काय असंही नाव. हा का? मग बहिणीच्या पुढे जाता येत नाही. मी म्हणून सांभाळले तुमच्या बहिणीला. समजलं का? अहो हे असंच कायमचं तुमचं बोलणं. अहो तुम्ही म्हणून सांभाळलं आणि ती दुसऱ्याच घरी दिली असती तर तिकडे काय पळून आली असती का माझ्या घरी. टिकली नसती. अहो काय टिकली नसती. तुमचा परपंच झालाय म्हणून चाललंय तुमचं. कायचं काय. मी पण पोरांचा विचार करतो म्हणून गप बसतोय. हा बरोबर आहे. अहो आता दवाखान्यातून आणली टकाटक बनवली. हा का? मग काय उपकार केलाय का माझ्यावर तवा? उपकार नाही केला. आता आमची बहीण आहे, आम्हाला करण्याची. हा मग. बरं मी काय म्हणतो, हा दवाखान्याला 5,000 रुपये खर्च आलता. हा. तेवढा असतील पैसे तर देऊन जावं. अरे बापरे, दवाखान्याचा खर्च म्हणजे मी द्यायचा का? हा मग आता काय करते मी. असा एव्हा शेतीत पाणी पाऊस नाही, मी कांगालच होईल. 2 पोरं झाली, शिजर झाला पोरांच्या टायमाला, हा. तेव्हा कधी रुपये मदत केला का? आता तुम्हीच बोलले होते आहे माक पैसे मेवण्या बा तू नको ताण घेऊ. मग मी काय उद्योग करू. होय, असं- म्हणजे मी बोललं पाहिजे तेव्हा तुम्ही मला मदत करणार नाही का? तुम्ही फोनवर बोलले नव्हते का आहे पैसे. रुपये बिपाय देणार नाही. बहीण आहे ना तुझी. आहे ना. हा बहिणीला खर्च केला तर काय फरक पडत नाही. समजलं का? अहो फरक तर नाही पडत, पण मला अडचण होती बा असं. हा याला मला तर असं वाटायला लागलं आता कधी परत तुमच्या आयुष्यात दरवाजात येऊ नये. आज काय झालं? ते त्यांना म्हणलं ताईला खर्च झाला 5,000 रुपये. हा देऊन टाका त्याचे हा. पैसे. देऊन टाकू का? हा मग हा त्याचे काल ठेवायचे एरीच निमता राच त्याच्या पैशांना. मग कशी बोलली ताई तू. शाईला भाव पण तसाच आणि बहीण पण अशीच. चांगले वान्ना गुण बरोबर आहेत. मग हम्म आमचे वानगुण नका काढू आता. चला तुमचे मोठे सोयीचे. मेवना बा हा मारतो 5,000 रुपये तुम्हाला फोन पे वर. हा द्या मारून. हा 5 मारा बा. हा मारतो. काय झालं मला इऱ्याच्या गोण्या घ्यायच्या त्या खाली ना मक्का करील मक्काला टाकायचे. जसं काय तुम्ही माझ्यावरच उपकार केलाय. उपकार नाही केला. मेली गेली असती तर तुम्ही मालाची येऊन विचारला असतं कुठे रे तुझी बहीण.
असं झाली का तयारी? हा चला. मग चला निघा, धरा रस्ता आता. गाडी आणले का? गाडी नाही आणली, मग चालू गाडीनं आलोय आज. हा मग जा आता, गाड्या भेटल्या पाहिजे तुम्हाला. हा म्हणून तर निघालोय लगेच. 2 वाजले आता, बस लागेल पा. हा हा, जातो आम्ही. जा मग. बायकोला घे बोलून बर का हा दादा. बोल ना. जातो आता आम्ही. तो बायकोला घे मग बोलू ना. अगं माई बायकोला तर म्हणल्या लय आनंद होईल. हा ना. तू आत्ता चालली ना, हा. तिला एक फोन जर लावला ती 5ला माझ्या घरात हजर होईल. हा तेवढीच वाट पाहत होता तू आणि तुझी बायको आहे ना. कशी मनातलं बोलली बाई. बहीण लई जड झाली आहे ना. काही नाही जड झाली. जा तुमचा परपंच सुखात चाल द्या. बरं. आमचा सुखातच चालू आहे. आमचा परपंच पाहतो आम्ही, पण आता मी बी ना लय रिस बाज येतो दारात परत येणार नाही मी. हा या बाय सगळं करा, पण बहिणीला कधी विसरू नाही माणसानी. पण तुम्ही दोघांनी लय केलंय महिन्यापासून महाभोवती. चला हो. चल चल जाते मग बर का. हा जा मग, वज घे काळजी बर का. आता तू नको काळजी करू माई. नाही काळजी घे. बरं झाली बा एकदाची माई बहीण निघून गेली. अगं ते माया बायकोची लय कटकट. अहो तुमची बहीण आहे तवच मला राहू द्या इड. जेव्हा ती जाईल तेव्हा मी येईल. आता मी घरात जातो, फोन लावतो तिला. ऐ ताई गेली बघा 2ला, तू 5 वाजता तू इड हजर पाहिजे. लगेच आली. आपल्याला माहिती आहे आपल्या शब्दाला किंमत आहे. आपल्याला काय आणायला जायची गरज नाही. चाल लगेच फोन लावतो तिला.